आणि आपल्या प्रक्षोभक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अबू आझमी यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे। यावेळेला अबू आझमीने टिप्पणी केली आहे ती पंढरीच्या वारी संदर्भात। त्यामुळे सत्ताधारी असोत किंवा विरोधक दोन्ही बाजूंनी आझमींवरती टीकेची झोड उठवली जाते। तर अल्पसंख्याक आयोगाने अबू आझमी यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। मैं आ रहा था अगर पुणे से तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए ज़मीन तंग की जा रही है। आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्यौहार क्यों मनाया जाता है। अबू आझमींनी पुन्हा वाद निर्माण केलाय। वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम समाज विरोध करत नाही असा दावा आझमींनी केला। त्यावर हसन मुश्रीफ यांनी अबू आझमींना जोरदार टोले लगावले, तर नितेश राणेंनी अबू आझमींचा कठोर शब्दात समाचार घेतला। वारीवर बोलण्याची हिम्मत कुणी करू नये असा इशारा त्याने दिला। हिंदू मुसलमान करायचं आणि स्वतःचे सगळं राजकारण करत बसायचं हे घाणेरडी वृत्ती आहे। आणि म्हणून तुम्ही आमच्या हिंदू सणांवर आमच्या हिंदू संस्कृतीवर बोलण्याच्या अगोदर मग आम्ही उद्या हज यात्राबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर चालेल का? अबू आझमींना वारकरी संप्रदाय समजलेला नाही। मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेन की वारी ही वर्षातून एकदा असते, नमाज दिवसातून 5 वेळा असते। अबू आझमींच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेतला। अबू आझमी ज्या ठिकाणी दिसतील तिथं त्यांना चपलांचा हार घातला जाईल असा इशारा शरद कोळींनी दिलाय। तुम्ही पांडुरंगाच्या वारीवरती बोललाय, तुमचंही खपवून घेतलं जाणार नाही। अबू आझमी ज्या पद्धतीने बोललाय त्या पद्धतीने कोल्हापूरची कातडीची चप्पल आणून अबू आझमीचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाहीत। राज्य अल्पसंख्याक आयोगानेही अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्याची गांभीर्याने दखल घेतली आहे। वारीची परंपरा शेकडो वर्षांपासूनची आहे, त्याकडे प्यारे खान यांनी लक्ष वेधलंय। अगर हमारे पास ऐसी कोई कंप्लेंट आती है तो हम सेक्शन 10 के अंदर अबू आझमी जी को नोटिस देंगे, बुलाएंगे और उनके बयान के उनके वक्तव्य के कारण अगर कोई महाराष्ट्र में दंगा होता है तो हम नियरेस्ट पुलिस स्टेशन में उनके खिलाफ गुन्हा भी दाखिल करवाएंगे। अबू आझमींनी मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून चुकीचं वक्तव्य करून मराठी भाषकांच्या भावना दुखावल्या होत्या। त्यानंतर त्यांनी वारीबद्दल वाद निर्माण केला, त्यामुळे आझमींच्या वक्तव्यांना चाप लावण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।